आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। सॉरी, मी आता काय बोलू काकू? नाही, उपयोगही नाही, कारण वेळ गेली ती गेलीच ना। अगं कामात असेल तो, मुद्दाम उशिरा येईल का? मी असं कुठे बोलले आई? पण काही गोष्टी कामापेक्षा महत्वाच्या असतात ना। कुटुंब महत्वाचं असतं असं नेहमी तोच म्हणतो की नाही? मग आज एक दिवस नसता गेला कामावर, सुट्टी घेतली असती, त्याचा स्वतःचा बिझनेस आहे, किंवा लवकर घरी आला असता, कुठं बिघडलं असतं? आता तू सुद्धा आयत्या वेळी सांगितलंस ना त्याला? अहो आई, पण मुलाकडच्यानी आयत्या वेळी मला कळवलं, मी काय करणार सांगा? किती टेन्शन आलं होतं माहितीये का मला? त्यावेळेला जर समर इथे असता तर मला आधार मिळाला असता ना त्याचा। असं असतं ना की आपल्या आपल्यात ठीक असतं, पण लोकांसमोर विचित्र नाही का दिसत आई? मुलीचा मोठा भाऊ हजर नव्हता म्हणजे यांच्या कुटुंबात नक्की काहीतरी प्रॉब्लेम असणार असं वाटलं असेल ना त्यांना। असं काही वाटणार नाही कोणाला। समर बिझी असतो माहितीये ना सगळ्यांना। आई, पण मुलीच्या सासरकडच्यांना नेहमी मान अपेक्षित असतो। त्यांना काय वाटलं असेल की समर राजवाडे आपल्यासाठी वेळ काढू शकले नाही? इतके काही आपण बिनमहत्वाचे आहोत का? मग माझा राग येतो सगळ्यांना। म्हणजे उष्टावणाच्या दिवशी पण हा उशिरा आला म्हणून मी अंशुमनला बसवलं, तर तुम्हाला लगेच राग आला ना? अगं पण अंशुमन होता ना। आई, पण अंशुमन लहान भाऊ आहे ना, समर मोठा आहे ना। आपल्या अर्पिताचं लग्न समरने जुळवलं होतं, बोलणी त्यांनीच केली होती। मग आता अधिराच्या वेळी पण मोठ्या भावाच्या नात्याने त्यांनी ही जबाबदारी घ्यायला नको का? ती मंडळी नाराज होऊन गेली, बघितलं तर तुम्ही? 10 वेळा विचारत होती की नाही की समर राजवाडे कधी येतील म्हणून? सांगा ना, तुम्ही विचारलं की नाही त्यांनी? अगं विचारत होते, पण मग म्हणून तर घरातल्या कार्यक्रमाला त्याला गृहीत धरता येत नाही। आणि मग आई, तुम्ही हर्ट होता। अगं पण प्रत्येक वेळी असतोच ना तो। नाही आजी, माझं चुकलं, मी नाही वेळेत येऊ शकलो। काय म्हणाली ती मंडळी जाताना? तू नसल्यामुळे काहीच न म्हणता गेली। मुलगा खूप चांगला आहे रे, पण समर राजवाडे बघण्याच्या कार्यक्रमाला नाही येत, आणि ते पण लाडक्या बहिणीच्या। मग पुढे काय वेळ देणार आपल्याला, असं त्यांना वाटलंच असेल ना। आनंद, तू तरी जरा काही करायला हवी होतीस ना रे। सगळ्यांना त्याच्या बिझी असण्याचं कौतुक आहे, पण महत्वाच्या वेळी एखादा माणूस उपस्थित नसलाच तर काय उपयोग त्याचा? हो की नाही आई? बघ, आईना पण पटलं। मला लग्नासाठी बघायला मुलगा आला होता घरी, मला स्थळ आलं होतं, आणि हेच होऊ नये म्हणून मी तुला किती सांगत होते की आपण घरच्यांना सांगूया, पण नाही, सतत काहीतरी कारण देऊन तू थांबत होता। दोघातली तुटे ना